ही तुमच्या आमच्या अस्मितेची आहे। ही आपली निवडणूक महायुतीनं आपण लढणार आहोत। आज त्याची घोषणा होईल, उमेदवार डिक्लेअर होतील। काहींनी मग सांगितलं वाटतं आम्ही सगळेच बघतोय, परंतु आता ज्यांच्या नशिबात ज्यांना जे काही तिकीट देतील त्यांचं काम करणं गरजेचं आहे आणि आपल्याला महायुतीमध्ये काम करायचं आहे। कारण मग आपला शिवसेनेचे काय उमेदवार असतील, भारतीय जनता पार्टीचे काय उमेदवार असतील, अन्यथा आपल्या काय मित्र पक्षाचे कोण असेल, या सगळ्यांना निवडून आणून जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते स्वप्न एकनाथ शिंदे साहेबांचं आहे आणि ते आपल्याला साकार करायचं आहे। आज एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक आपल्याला नेता मिळालेला आहे। दादाने आम्ही जवळून पाहिलेला आहे। कोणावरही प्रसंग आला आणि त्यांना सांगितलं मदत नाही झाली असं कोण नाही आहे। आणि म्हणून आज जे काय आम्ही उठाव केला त्या उठावाच्या सोबत दादा आणि आम्ही पहिल्या पंक्तीमध्ये होतो। मागच्या वेळेला मी सांगितलं की दादाला पण इच्छा होती, आम्हाला पण होती, आमचं तर नाव त्याच्यामध्ये होतं, परंतु ज्या वेळेला आपला नेता अडचणीत आहे त्यावेळेला त्याच्या बरोबर उभं राहणं गरजेचं आहे। आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की ज्या वेळेला तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला जातात काय आणि आमचा राजा चिंताक्रांत दिसतोय काय, राजाने विचारलं तुम्ही चिंताक्रांत का दिसताय, तो त्यांनी सांगितलं अहो जिजाऊ महासाहेबांनी तो कोंढाणा किल्ला आम्हाला घ्यायला सांगितलेला आहे आणि तो आपल्या राज्यामध्ये असणं गरजेचं आहे। आणि ताडकन तानाजी मालुसरे उठून उभे राहतात आणि काय सांगताय हे कदापि शक्य नाही आहे। आम्ही जिवंत असताना आमच्या राजाने लढायला जायचं आणि तिथंच शब्द दिला गेला की आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं। मुलाचं लग्न 8 दिवसावरती एखादा बोलला असता की मी 8 दिवसात लग्न करून येतो राजाने मग आपण जाऊया लढायला, पण तो इतिहास रचला गेला नसता। ज्या पंक्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं जातं त्या जोडीला तानाजी मालुसरेंचं नाव घेतलं जातं। आता कोण आहे असा माणूस, परंतु तानाजी मालुसरे लढायला गेले, धारातीर्थी पडले। शिवाजी महाराजांच्या मुखातून काय शब्द आले असतील की माझा गड आला पण माझा सिंह गेला आणि म्हणून त्या किल्ल्याला गडाला नाव दिलं गेलं सिंहगड। आणि म्हणून अशी काही लोक अजरामर झाली, बाजीप्रभू देशपांडे असतील, मुरारबाजी असतील, हिसाजी कंका असतील, शिवा माले असल, असे अनेक मावळे होते की राजांच्या जीवाला जीव देणारे राजे जोपर्यंत तुम्ही गडावरती पोचत नाही तोपर्यंत बाजी हा जीव प्राप्त होणार नाही आहे। आणि अशा प्रकारचे अनेक मावळे होऊन गेले। हा महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जे आमचे कोकणाकडचे लोक आहेत आणि माझ्या मागठाणा मतदारसंघामध्ये आमचा प्रकाशदादा सुर्वे यांच्या मतदारसंघामधले ही सगळी आमची राहणारी लोक आहेत आणि त्या लोकांनी जे काय आता उमेदवार आज कदाचित डिक्लेरेशन होईल आणि आज रात्री डिक्लेरेशन झालेल्या उमेदवार महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे आणि त्यासाठी आजचा आमचा मेळावा। उद्या भाजपचे अनेक उमेदवार आज भरणार आहेत, काँग्रेस शिवसेनेचे उमेदवार कधीपर्यंत डिक्लेअर होणार आहेत? आमचे पण आज डिक्लेअर होतील, आम्ही पण उद्या फॉर्म भरू। आम्हाला असं वाटतंय की 10 जानेवारीपर्यंत कदाचित आचारसंहिता जिल्हा परिषद लागत। त्या 12 जिल्हा परिषदा पहिल्या होतील, उर्वरित नंतर होणार आहे। त्या 12 मध्ये आमचे रायगडचे आहे, त्यासाठी या रायगड जिल्हा परिषदेवरती पुन्हा एकदा आम्ही महायुतीचा भगवा फडकवणार आहोत आणि त्या कामाला आम्ही लागलेलो आहोत। ज्या पद्धतीने आता नगरपालिका नगर पंचायतीचे खरं तर रायगडमध्ये निकाल पाहिल्यानंतर पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा संघर्ष मिळणार आहे का पाहायला? कदाचित जर आम्ही महायुतीत आले तर ठीक आहे, नाही आले तर वन मॅन शो लढण्याची आमची ताकद आहे। कारण आदरणीय बाळासाहेबांचे शिवसैनिक शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांचे आम्ही खंदे समर्थक आहोत। त्यामुळे लढाई ही का आम्हाला नवीन आणि वेगळी नाही आहे। आता पण आम्ही काही ठिकाणी वन मॅन शो लढलो आणि आम्ही समोरच्यांना दाखवून दिलं की हम भी कुछ कम नाही आहे। दुसरी पतीचा मृत्यू झालेला आहे, मात्र अद्यापही त्याच्यावर ज्या पद्धतीने न्याय पाहिजे तशा पद्धतीने होत नाही, मात्र कायदा सुव्यवस्था नाही आहे। काल स्वतः आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या कुटुंबाला जाऊन भेट देऊन सांत्वन करून आले आणि काल पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगून टाकलेलं आहे की ह्या लोकांना मोका अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि ज्यांची नावं आलेली आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट होणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे पोलिसांनी आत्तापर्यंत जवळजवळ मला वाटतं 6 ते 7 लोकांना अरेस्ट केलेले आहेत आणि उर्वरित काही जी लोक आहेत त्यांना पण अरेस्ट करण्याचं काम चालू आहे। मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढणार आहेत, काय तुम्हाला वाटतं काय होऊ शकतं एकत्र? त्यांनी दोघांनी एकत्र लढू द्या, नाहीतर आणखीन कोणाला बरोबर घेऊन लढू द्या। आम्ही जे काय शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढल्यानंतर
जे काही चित्र आहे हे आपल्याला आमदारकीला नगरपालिकेनं पाहिलेलं आहे, तसंच या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तुम्हाला दिसेल. सर हिंदी में जानना कि तो क्या मराठी वोट में फर्क पड़ेगा सर? हमको तो ऐसा नहीं लग रहा है, लेकिन जो हम काम करते हैं, हमारे नेता लोग जो काम करते हैं वो हिसाब से हम लोग जीत हासिल कर देंगे. महायुति भारतीय जनता सर पार्टी में भाजपा को ज्यादा सीटें मिली है और शिवसेना को कम सीटें मिली, तो महापौर बनेगा किसका? वो अभी हमारे जो नेतागण है, एकनाथ शिंदे साहब है, देवेंद्र जी है, वो लोग मुकर्रर करेंगे कि अपना महापौर कौन होएगा. महापौर का हमारा करना नहीं, हमारा करना है हमारे सब ज़्यादा से ज़्यादा नगर सेवक लोग महायुति के चुन के लाना. सर विपक्ष का कहना है जिस प्रकार से भारतीय जनता पार्टी को ज्यादा सीटें दी जा रही है, वही शिंदे साहब को कम सीटें दी जा रही है. भारतीय जनता पार्टी को जानबूझ के दिया जाए, उसमें क्या कहना है? ऐसा नहीं, पहले हम लोग एक साथ शिवसेना में थे, अभी हम लोग अलग हुए हैं, इसलिए थोड़ा कम ज़्यादा हुआ है, नहीं हुआ ऐसा कुछ बात नहीं है, लेकिन है अभी हमारा तो अलग पक्ष पार्टी किया ये 3.5 साल ही हुआ है, तो इसलिए हम लोग जितना मिलेगा उसमें ज़्यादा से ज़्यादा हम चुन के लाएंगे. सर एक बैनर में वाचवा, तो क्या ये भाजपा भारतीय जनता पार्टी में मराठी मानुस नहीं है क्या? इस पे भी कुछ ऐसा क्या, इस पे कुछ चुनाव के लिए बहुत बड़ा इफेक्ट पड़ने अभी वाला जो मनसे और उबाडा में दूसरा कहने के लिए है क्या? जब हमारे एकनाथ शिंदे साहब कहते हैं मराठी आदमी को यहाँ से मुंबई से ज़्यादा बाहर निकालने वाले तुम ही लोग हैं, हम लोग अभी उसको वापस लाने के जा रहे हैं, इसलिए तो हम लोग जो शिंदे साहब और देवेंद्र जी जो काम करें वो मराठी और सब साथियों के साथ काम करें. हाँ सर, माघा ठाणे में आने वाले 15 तारीख को जो चुनाव होने जा रहे हैं वो महायुति के गठबंधन में जो हमारे नगर सेवक के पद के लिए खड़ा होंगे उनको चुनने ला के लिए हम लोग दादा के इधर ये पहला मिलवा लेंगे. थैंक यू सर.